ही वीकली शार्पनिंग वर्कशॉप फक्त एक मीटिंग नाहीये, ही अशी वेळ आहे जेव्हा तुमची टीम एकत्र येते, मिशनसाठी पूर्णपणे कमिट करते आणि डिसिप्लिनचे रूपांतर बिझनेसमधील प्रतिमध्ये करते. जेव्हा प्रत्येक फंक्शन हजर असते तेव्हा पूर्ण सेशनमधून एक पॉवरफुल सिग्नल मिळतो. आपण एकमेकांना जबाबदार राहतो, वास्तव समजून घेतो आणि एक टीम म्हणून सुधारतो. सुरुवात वेगाने आणि पूर्णपणे ध्येयाने करा. वर्कशॉप सुरू होण्यापूर्वी 1 मिनिट आधी सर्वांची उपस्थिती कन्फर्म करा, जेणेकरून पूर्ण कमिटमेंट दिसेल. मग पुढची 2 मिनिटे ध्येयाची शपथ आणि खेळाच्या नियमांवर घालवा. ती भाषा आधीच तयार ठेवा, जेणेकरून ती औपचारिक आणि खरी वाटेल, आयत्या वेळची वाटणार नाही. पुढची 2 मिनिटे डेली वर्क मॅनेजमेंट करंट आहे की नाही हे चेक करण्यासाठी नक्की वापरा. बोर्ड अपडेट करून, स्टेटस समोर ठेवून आणि समस्या आधीच मांडून या, जेणेकरून वर्कशॉप तथ्यांपासून सुरू होईल. तिथून पुढे साधारण 3 मिनिटांच्या वेळात सर्व ओपन पॉइंट्स फटाफट आधीच अपडेट केलेला असावा, जेणेकरून टीम प्रगती, रिस्क आणि लीडरशिपच्या लक्ष देण्यासारख्या गोष्टींवर फोकस करू शकेल. मग 5 मिनिटे बिझनेस स्कोअरबोर्डवर चर्चा करा. सेफ्टी, क्वालिटी, डिलिव्हरी, कॉस्ट आणि पीपल मधील क्लिअर ट्रेंड्स दाखवण्यासाठी सिंपल ग्राफ्स, शेअर्ड डेफिनेशन्स आणि सर्व फंक्शन्ससाठी एकच व्हर्जन वापरा. ती तयारी महत्त्वाची आहे. वर्कशॉप आधी डेटा पॅक व्हॅलिडेट करा, KPI लॉजिक अलाइन करा आणि ट्रेंड लाईन स्पष्ट ठेवा, जेणेकरून चर्चा नंबर्सवर न होता परफॉर्मन्सवर होईल. डेटा कॉन्फिडन्स टेस्ट करण्यासाठी साधारण 3 मिनिटे घ्या. कोणताही एक मेट्रिक निवडा आणि त्याचा सोर्स, ओनर आणि त्यामागचे कॅल्क्युलेशन लॉजिक नीट तपासा. ही काही नोकरशाही नाही, तर यातूनच टीम्समध्ये खरा ट्रस्ट निर्माण होतो. जेव्हा सोर्स एव्हिडन्स सहज उपलब्ध असतो आणि गणित स्पष्ट असते, तेव्हा निर्णय वेगाने घेतले जातात, कारण सर्वांचा आत्मविश्वास वाढलेला असतो. सर्वात मोठा वेळ सर्वात महत्त्वाच्या कामासाठी द्या. ती मुख्य मुद्द्यांना प्रत्येकी 10 मिनिटे द्या, कारण योग्य इन्साइटमुळेच रिव्ह्यूचे रूपांतर खऱ्या सुधारणेत होते. मीटिंग सुरू होण्यापूर्वी टार्गेट गॅप नक्की करा. मताऐवजी फॅक्ट्स आणि प्रोसेस एव्हिडन्स सोबत ठेवा, जेणेकरून 5 व्हाईज, फिशबोन, परेटो थिंकिंग, प्रोसेस मॅपिंग आणि गॅप एनालिसिस यांसारख्या पद्धती थेट मूळ कारणापर्यंत पोहोचतील. जेव्हा टीम हा गॅप का आहे हे समजून घेण्यासाठी वेळ घेते, तेव्हा जबाबदारीची जाणीव वाढते, उपाय सुधारतात आणि वर्कशॉप यशस्वी होतो. मिळालेल्या इन्साइट्सचे ॲक्शनमध्ये रूपांतर करून साधारण 5 मिनिटांत करेक्टिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स ठरवा. ओनर्स नेमा, रिअलिस्टिक डेट्स द्या आणि जबाबदारी ताजी असतानाच ओपन पॉइंट्स आणि ऑडिट चेक्स अपडेट करा. शेवटी एक लर्निंग, रिफ्लेक्शन आणि गोल्डन रूल्स पाळण्याची शपथ घ्या. यामुळे वीकली शार्पनिंग वर्कशॉप फक्त एक मीटिंग न राहता त्यापेक्षा प्रभावी ठरेल. ही सवय परफॉर्मन्सला प्रामाणिक ठेवते आणि सुधारणेला सतत जिवंत ठेवते.